अस्सल चवीचे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ देण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून श्रावणामध्ये पण आम्ही स्पेशल सगळे मराठी पदार्थ दिलेले आहेत. मासवडी ऐकून तुम्हाला मासवडी म्हणून वाटत असेल की नॉनव्हेज पदार्थ आहे. आता त्याच्यानंतर आपण या पुरांकडे वळूया. आम्ही मूळचे जुन्नरचे आहोत, सो हा तिकडचाच आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव त्या भागातला पदार्थ. कोथिंबीर वडीपासून आपण सुरुवात करूया, जी मगाशी ऑलरेडी खाऊन झालेली आहे. साजूक तुपातली पुरणपोळी आहे. हे तूप सुद्धा आपण आपल्या घरी प्रिपेअर करतो. ह्याच्यामध्ये असतं कांदा, खोबरं, खूप सारा लसूण, पांढरे तीळ. मी सगळे पदार्थ घेऊन येते, तुम्ही त्याची चव सांगा कशी झाली आहे. अजून व्हिडिओला सुरुवात नाही आणि खायची सुरुवात कुठे करताय? अहो, श्रावणामध्ये अशा प्रकारचं जर वेज जेवण मिळेल तर कसं काय थांबेल? लास्ट व्हिडिओला जे काही निगेटिव्ह कमेंट्स आल्यात त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे एक्झॅक्टली? आता कसं आहे, मागचा जो व्हिडिओ आपण केला तो हिंदीमध्ये केला. त्याच्या आधीचे जे मराठी व्हिडिओज होते ते लोकांपर्यंत नाही पोचले, पण एक हिंदी व्हिडिओ केला आणि त्याच्यावर एवढे तुमचे कमेंट्स आले की मराठीत करा. अरे आपण मराठीच व्हिडिओ बनवतो आणि मराठीच रेस्टॉरंट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर आता मी खातोय कोथिंबीर वडी, आणि ही कोथिंबीर वडी खाण्यासाठी मी आलोय अपूर्वाताईंकडे. कोथिंबीर वडी सोबतच अजून बरेच प्रकारचे व्हेज आणि महाराष्ट्रीयन डिशेस आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर चला या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रीक्स, आणि आज आपल्यासोबत आहेत अपूर्वाताई. अपूर्वाताई अस्सल महावरा रेस्टॉरंटमध्ये स्पेशली नॉनव्हेज देतात. पण आज आता श्रावण चालू आहे, तर मग नॉनव्हेज तर आपण खात असतो, पण श्रावणामध्ये शुद्ध शाकाहारी असे काय ऑप्शन्स आहेत आज आपल्याला खायला मिळतील? शुद्ध शाकाहारीमध्ये आपण आता बरेचसे ऑप्शन आणलेले आहेत. अच्छा. तर आज स्पेशली आपली आहे जुन्नर स्पेशल मासवडी थाली. मासवडी म्हणजे नॉनव्हेज झाले ना? नाही नाही नाही, मासवडी ऐकून तुम्हाला मासवडी म्हणून वाटत असेल की नॉनव्हेज पदार्थ आहे, पण हा प्युअर व्हेज पदार्थ असतो, जो व्हेजच्या 4-5 इंग्रेडियंट्स पासून बनतो, जो आपण डेली फ्रेश बनवतो. तो मी तुम्हाला आज प्रिपरेशन पण त्याचं सर्वांना दाखवतो. नावात तसं अस्सल मावरा आहे, पण व्हेज पण डिशेस तुम्हाला इथे खायला मिळणार. तर मासवडी आणि मी ऑलरेडी कोथिंबीर वडी वरती जाऊ मारलेलं आहे. तर हे दोन पदार्थ सोडून व्हेजमध्ये काय अजून ऑप्शन्स आहेत आपले? अजून आपल्याकडे व्हेज थाली असणार आहे, श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी असणार आहे. आपण थोडंसं ड्रिंक्समध्ये सुद्धा ॲडिशन केलेलं आहे. आपल्याकडे कोकम सरबत मिळणार आहे, ताक मिळणार आहे, सोलकढी तर आपल्याकडे ऑलरेडी आहे, ती सुद्धा आपण इथे फ्रेशली प्रिपेअर करतो, ती पण असणार. श्रावणात देखील तुमची पुरेपूर सोय इथे केलेली आहे. तर चला आपण आज जाऊया, अपूर्वाताईंबरोबर गप्पा मारूया आणि इथल्या पदार्थांची चव घेऊया आणि तुमच्यापर्यंत देखील आम्ही पोहोचवू. चला. तर आपण आता रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत. 5 मोजून टेबल आहे, छोटा सेटअप आहे, पण इथे जो मेन्यू आहे तो अस्सल महाराष्ट्रीयन आणि स्पेसिफिकली नॉनव्हेज ओरिएंटेड आहे. पण आज आपण इथे प्युअर व्हेज खाणार आहोत. तर इथे जसं नाव आहे त्यांचं अस्सल महावरा, तर इथे फिशचे जे व्हरायटीज आहेत ते बऱ्यापैकी आहेत, पण आज आपण व्हेज ट्राय करणार आहोत. चला तर त्यांच्या किचनमध्ये जाऊया आणि मासवडी, जी मला आधी वाटलं होतं की नॉनव्हेजच असेल, पण मासवडी आपण बनताना बघूया. चला या. तर आता आपण आज पोहोचलोय अस्सल महावराच्या किचनमध्ये. अपूर्वा मॅम नमस्कार. परत नमस्कार. चालू झाली का तयारी? हो, सुरू झाली तयारी. मासवडी आपण बेसन पीठ हटून घेतो, त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, पांढरे तीळ, शेंगदाण्याचा थोडासा कूट, खूप सारा लसूण, हे सगळं मिश्रण करून आपण ते स्टफ करतो बेसनाच्या पिठामध्ये आणि त्याच्या वड्या थापून घेतो. त्यालाच मासवडी म्हणतात. आणि याला तसं वेळ किती लागतो बनायला? ह्याला तसं तर आपलं आतमधलं सारण बनलेलं असेल तर एक 10-15 मिनिटामध्ये बनून जाते मासवडी, पण ते सारण प्रिपेअर करायला थोडा वेळ जातो. आणि हा पदार्थ जसा बघायला गेला तर कुठचा आहे? आम्ही मूळचे जुन्नरचे आहोत, सो हा तिकडचाच आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव त्या भागातला पदार्थ आहे. बरोबर. याच्यामध्ये आता काय काय आहे व्हेज थाळीमध्ये? आता तुम्ही थाळीमध्ये बघू शकता, पापड आहे, छोलेची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, वरण आहे, सोलकढी आहे, भात आहे, गोडामध्ये गुलाबजाम आहे, लोणचं आहे, कांदा, लिंबू आणि चपाती. मग ही आपली रेग्युलर व्हेज थाळी आहे की स्पेशल व्हेज थाळी? नाही, ही रेग्युलर आहे. स्पेशल मध्ये तुम्हाला आणखी वेगळी पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वडी ऍड करतो, श्रीखंड ऍड करतो, तुम्हाला पुरीचा किंवा चपातीचा ऑप्शन असतो त्याच्यामध्ये. आणि या व्हेज थाळीची काय कॉस्टिंग राहते? ही आपली जाते 250 रुपीज.
आता मासवडीचं प्रिपरेशन जसं आपण मगाशी पाहिलं, आपण बेसन हटल्यानंतर हे स्टफिंग असतं. त्याच्यामध्ये असतं कांदा, खोबरं, खूप सारा लसूण, पांढरे तीळ, हे सगळं आपण भाजून बारीक करून त्याचं स्टफिंग बनवतो. ह्याला आमच्या भागामध्ये बापूस म्हणतात. अच्छा. तर हा आपण मासवडीमध्ये स्टफ करतो. म्हणजे बेसन जसं तुम्ही पाहिलं थापून त्याच्यावर हे मिश्रण टाकून मग अशा प्रकारची आपण वडी बनवतो. अशा प्रकारे मग आपण स्टफिंग करून ही मासवडी बनवली जाते. त्याला आपण कट करतो पीसेस मध्ये आणि याच्याबरोबर आपण रस्सा बनवतो मासवडीचा. आणि तर मग रस्सा बरोबर मासवडी रस्सा आणि मग गावाकडे जनरली भाकरी खाल्ली जाते. सो तशी आपण एक थाळी देतो आपण इथे. आता आपली व्हेज थाळी रेडी आहे. आता आपण इथे सायमल्टेनियसली श्रीखंड पुरीची तयारी करतोय. तुम्ही पाहता इथे पुऱ्या तळलेल्या आहेत, इथे श्रीखंड रेडी आहेत. तयार होत आहेत. तर हे आपलं आपण इथे प्रिपेअर केलेलं श्रीखंड आहे, ज्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट आणि सोबत थोडे डाळिंबाचे दाणे पण घालतो. तर असं आपलं श्रीखंड असतं जे आपण पुरी सोबत आणि बटाट्याच्या भाजी सोबत सर्व करतो. ही आपली श्रीखंड पुरी थाळी म्हणून दिली झाली आपली श्रीखंड पुरीची थाळी. आता हे आपल्याकडे आपण पुरणपोळी बनवतो. पुरण आपलं पूर्णपणे गुळात बनलेलं असतं आणि पुरणपोळी ही आपली पूर्णपणे साजूक तुपातली पुरणपोळी देतो आपण. ते आपल्या हॉटेलचं नाव अस्सल म्हावरा आहे. सो म्हणून आपण अस्सल चवीचे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून श्रावणामध्ये पण आम्ही स्पेशल सगळे मराठी पदार्थ दिलेले आहेत आपले, जसं की पुरणपोळी, श्रीखंडपुरी, मासवडी, शेवभाजी, हे सगळे पदार्थ आपले असणार आहेत स्पेशल श्रावणासाठी. तुपातली पुरणपोळी आहे. हे तूप सुद्धा आपण आपल्या घरी प्रिपेअर करतो. आता ही आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. आता तुम्ही खाली थांबा, मी सगळे पदार्थ घेऊन येते. तुम्ही त्याची चव सांगा कशी झाली आहे. नक्कीच. तर आता आपण किचन मधून खाली आलोय आणि अपूर्वताई काही फायनल टचेस करून जेवण रेडी करतात. तर आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे तो अस्सल म्हावरामधला आहे. तसं आपण प्रत्येक व्हिडिओजमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आणि गुगल मॅपची लिंक टाकतच असतो. पण तरी मी व्हिडिओमध्ये देखील सांगतो, तर अस्सल म्हावरा जे रेस्टॉरंट आहे तर ते पौड रोडला आहे, डावी भुसार कॉलनीच्या साईडला. आणि बाकी डिटेल्स तर तुम्हाला मी खाली देईनच, तर त्याच्यामधून देखील तुम्हाला ॲड्रेस मिळूनच जाईल. तर आता आपण वाट बघतोय आजच्या या अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाची. तर मासवडी थाळी, कोथिंबीर वडी, व्हेज थाळी, पुरणपोळी आणि शेवटी श्रीखंड पुरी. म्हणजे पुरी एवढी जबरदस्त फुगली आहे की खायला अजूनच मजा येणार आहे. तर सगळा जो मेन्यू आहे व्हेजचा अस्सल म्हावरामधला तो आपल्या समोर आला आहे. शेवभाजी सुद्धा आहे त्याच्यामध्ये. तर आपण आता 1 बाय 1 टेस्ट करून बघूया की अपूर्वताईंनी जशी नॉनव्हेजला, फिशला जशी चव दिली आहे तशीच व्हेजला देखील दिली आहे का. कोथिंबीर वडीपासून आपण सुरुवात करूया, जी मगाशी ऑलरेडी खाऊन झालेली आहे. माईकमध्ये क्रिस्प जो आहे तो रेकॉर्ड झाला आहे का आणि तुमच्यापर्यंत पोचला आहे का. पण खूपच मस्त झाली आहे कोथिंबीर वडी. त्याच्यानंतर जी आता फ्रेश बनली मासवडी, वरून बेसन, आतून जसं त्यांनी सांगितलं बाकूस म्हणून त्याला बोलतात, नारळाचं फिलिंग असतं आतमध्ये. तर ती मासवडी आपल्या समोर आहे. त्याच्यासोबत रस्सा दिला जातो आणि मासवडी रस्त्याची आपण सगळ्यात आधी टेस्ट बघूया. आता ही टाकून खातात का चपातीमध्ये किंवा भाकरीमध्ये घेऊन रस्स्यामध्ये बुडवतात ते तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे नॉनव्हेजच्या तोडीस तोड आपण म्हणतो ना, मग नॉनव्हेजच्या चवीचं व्हेज, तशा टाईपमध्ये हा रस्सा आहे. बरेच दिवस झाले नाहीत अजून श्रावण लागून, पण तरी नॉनव्हेजची चव आहे तोंडात आणि सेम चव या रस्स्यामध्ये येते. ही आहे व्हेज थाळी, ज्याच्यामध्ये सोलकढी, डाळ, बटाट्याची भाजी, छोले, गुलाबजाम हे सगळे पदार्थ येतात. त्यानंतर आपण या पुऱ्यांकडे वळूया आणि श्रीखंड पुरी आपण खाऊन बघूया. आता एक वेगळेपण या, म्हणजे मला माहित नाही, मी खाल्लं नाहीये का मी पहिल्यांदा बघतोय. श्रीखंडावर डाळिंबाचे दाणे देखील टाकलेत ताईंनी. मासवडीच्या तिखट जेवणानंतर हा श्रीखंड जो आहे
श्रीखंड युजली जो प्लेन असतो किंवा ड्रायफ्रूट असतं त्याच्यामध्ये डाळिंब टाकल्यामुळे जो एक प्रत्येक बाईटमध्ये डाळिंबाचा दाणा येतोय, त्याच्यामुळे पण एक वेगळाच फ्लेवर पण येतोय श्रीखंडाला. पुढची आपली गाडी वळली आहे ती पुरणपोळीकडे, आणि पुरणपोळीसोबत तूप दिलेलं आहे. तर आधी तूप घालून घेऊया आपण. आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी जाड आहे पुरणपोळी, आणि जसं ताईंनी सांगितलं की गुळात बनलेल्या आहेत त्या. पुरण जे आहे ते गुळाचे, आणि त्याच्यावर आपण तूप घेतलेलं आहे. बनताना पण तूप घातलेलं आहे, आणि मी वरून आता तूप ओतलं आहे, त्यामुळे चव अजून वाढली आहे त्याची. असं खाल्ल्यावरती वजन किती वाढेल त्याची काही गॅरंटी नाही आहे. आजचा हा सगळा जो व्हेजचा मेन्यू आहे तो होता अस्सल मावरामधला. आजचा हा व्हिडिओ शुद्ध शाकाहारी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या.